सॅम्पल ऑफ द सॉइल 10 सेंटीमीटर हाईट. लक्षात घ्यायचं, सॅम्पलची हाईट दिली, याचा अर्थ त्याची लेंथ दिलेली आहे. अरे समजतंय का तुम्हाला? इथंच थिअरी सांगतो याच्या मागची थिअरी काय आहे. एक आपल्याकडे कोइफिशियंट ऑफ परमेबिलिटी काढण्यासाठी के जो असतो ना, त्याची कोइफिशियंट ऑफ परमेबिलिटी काढण्याच्या दोन पद्धती असतात. एक असते कॉन्स्टंट हेड मेथड आणि एक असते फॉलिंग हेड मेथड. तो कॉन्स्टंट हेड मेथड आपण कोणासाठी वापरतो? कोर्स ग्रेन सॉईलसाठी. आठवतं का? कोर्स ग्रेन सॉईलसाठी वापरतो. आणि फॉलिंग हेड आपण फाईन ग्रेन सॉईलसाठी वापरतो. हे दोघं लॅबोरेटरी टेस्ट आहे. मग आता कॉन्स्टंट हेड मेथड आपण वापरत असताना आपल्याकडे काय असते बरं का, तो आपल्याकडे पूर्ण याची प्रोसिजर बी एक्सप्लेन केली मी. तो आपण कसं काढतो, जर मला समजा कोइफिशियंट ऑफ परमेबिलिटी काढायचे के, त्याचा फॉर्म्युला काय बरं का, VL/AHT. VL/AHT. तो जेव्हा तुम्हाला व्हॅल्यूम दिलेला असेल, टाईम सेपरेट दिला असेल, तर त्या केसमध्ये VL/AHT करायचा. पण कधी कधी डायरेक्ट डिस्चार्ज देऊन देतात ते मीटर क्यूब पर सेकंड, सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. तर त्या केसमध्ये तुम्ही फॉर्म्युला असा बी वापरू शकता. कोणता? QL/AH. पण जाऊ द्या, मरू द्या, रिकामा चाळे करण्यापेक्षा हा फॉर्म्युला आपला बढिया आहे. मग आता आपण काय करणार, हा केचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. आलं का? व्ही म्हणजे व्हॅल्यूम, एल म्हणजे लेंथ किंवा हाईट ऑफ द सॅम्पल. आता कोणत्या सॅम्पलची बात करत आहे मी? ज्याने कोणी कॉन्स्टंट हेड मेथडची टेस्ट बघितली नसेल त्याने एकदा बघून घ्या. त्याच्यामध्ये लेंथ काय असते किंवा हाईट काय असते सांगितलं मी. ए म्हणजे क्रॉस सेक्शन एरिया, तो सर्क्युलर असल्या कारणास्तव π/4 × डायमीटरचा स्क्वेअर करून घेईल मी. एच म्हणजे कॉन्स्टंट हेड, तो आपण ह्याची प्रोसिजर करत असतो, इथे प्रॅक्टिकल करत असतो, हेडला कॉन्स्टंट ठेवावा लागत असतो आणि तो कॉन्स्टंट हेडची व्हॅल्यू दिलेली असते. आणि नंतर आहे टी म्हणजे टाईम, तो टाईम सेकंदमध्ये टाकायचा. हाईट एरिया सेंटीमीटरचा स्क्वेअर आणि सेंटीमीटरमध्ये टाकायचं. लेंथ सेंटीमीटरमध्ये टाकायची आणि जो व्हॅल्यूम आहे तो सेंटीमीटरच्या क्यूबमध्ये म्हणजे CC मध्ये टाकायचं. तो सेंटीमीटर आणि सेकंड यांच्यामध्येच आपल्याला ते व्हॅल्यू दिलेल्या असतात. बघा, अ सॅम्पल ऑफ द सॉईल 10 सेंटीमीटर इन हाईट. तो हाईट म्हणजे त्यांनी तुम्हाला काय दिलेले? लेंथ दिलेली. तो सॅम्पलची हाईट म्हणजे लेंथ ऑफ सॅम्पल. ओके. द सॅम्पल ऑफ द साईड 10 सेंटीमीटर इन हाईट, 50 सेंटीमीटर इन क्रॉस सेक्शन. याचा अर्थ एरिया डायरेक्ट दिलेला आहे तुम्हाला 50 सेंटीमीटरचा स्क्वेअर. वॉटर फ्लोज थ्रू द सॉईल अंडर द कॉन्स्टंट हेड 80 सेंटीमीटर. तो हेड पण दिलाय कॉन्स्टंट हेड. H = तो छोटा H. बघा, कॉन्स्टंट हेडला बोलतो आपण छोटा H. तो दिलाय तुम्हाला 80 सेंटीमीटर. वॉटर कलेक्टेड इन द 9 मिनिट. तो टाईम किती दिलाय तुम्हाला? 9 मिनिट. तो 9 मिनिट म्हणजे काय रे? 9 मिनिट म्हणजे 9 × 60, 9×54, 540 सेकंद. आणि किती कलेक्ट होत आहे ते? इज 450 cc. तो व्हॅल्यूम ऑफ वॉटर किती कलेक्ट होत आहे? 450 cc. CC म्हणजेच काय? CC म्हणजे सेंटीमीटरचा क्यूब. तो 450 सेंटीमीटरचा क्यूब. ठीक आहे. आणि म्हणताय मला कोइफिशियंट ऑफ परमेबिलिटी काढा. तो कसं काढणार मी आता? K = VL/AHT. व्हॅल्यूम किती दिलेला आहे? 450. लांबी किती त्याची? 80. एरिया किती दिला आहे? 50. H किती दिला आहे? 80. दिसतंय? आणि टाईम किती दिला आहे? 540. तर याच्यामधून तुम्हाला कोइफिशियंट ऑफ परमेबिलिटी व्हॅल्यू भेटून जाते सेंटीमीटर पर सेकंडमध्ये. तो देअरफॉर बघा, 450 × 80, 50 × 80 × 540. तो झाला आपला आन्सर. किती आलं? हे आलं 0.100. बरोबर काढलं का मी रे? तो किती आलं ते? 0.0167 सेंटीमीटर. एलची व्हॅल्यू 10 आहे ना? एलची व्हॅल्यू किती दिली आहे? 10 आहे का? हां. एलची व्हॅल्यू 10 आहे. मग 80 काय? एचची व्हॅल्यू गलती झाली माझ्याकडे. बघा, हे 10 आहे रे. मग इथं रिप्लेस करा, 10 करा. लेंथची व्हॅल्यू किती? 10 दिली. ठीक आहे, 10. तेच म्हणत होतो. आन्सर आपली याच्या अगोदर अशी तर कधी आली नाही. तो कसं आन्सर आहे? 2.083 × 10⁻³ सेंटीमीटर पर सेकंड. हा झाला तुमचा कोइफिशियंट ऑफ परमेबिलिटी K. बोला, समजलं का रे?